नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल सद्यस्थितीबद्दल चर्चा करणार आहोत. आज माढ्याला जी बैठक झाली शरद पवार गटाची, धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जवळजवळ फायनल झालेली आहे. हा माढा मतदारसंघ यामध्ये सोलापूर जिल्ह्यातले विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातले मान फलटण हे दोन मतदारसंघ येतात. पहिल्या निवडणुकीत शरद पवार इथं विजय झाले होते. दुसऱ्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचा विजय झाला. त्यानंतर ते भाजपवासी झाले. 2019च्या निवडणुकीत प्रथम काँग्रेसमध्ये असणारे फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपमध्ये प्रवेश करते झाल्याने लगेच त्यांना तिकीट मिळालं. आणि तिथली परिस्थिती त्यावेळेची आणि वातावरण असं होतं की सगळं काही एकदम जुळून आलं. ते काँग्रेसमधून भाजपमध्ये आले, तिकीट पण मिळालं आणि वातावरण असं की ते निवडून पण आले. जवळजवळ 80-85 हजार मतांना त्यावेळेला ते निवडून आले. आता त्यानंतरच्या 5 वर्षात बरंच वातावरण बदललं. त्यांना फलटणचे वीरू आणि जयकुमार गोरेंना मानचे जय असं जय वीरूची जोडी असं म्हटलं जातं. ह्या दोघांनी मिळून की जे आधी बाकीच्या जे मातब्बर घराणे आहेत, मोहिते पाटील किंवा रामराजे नाईक निंबाळकर फलटणचे, यांचा असा समज होता की यावेळेला रणजित सिंहांना तिकीट मिळायचं नाही, कारण त्यांनी काही कामं केली नाहीत, मतदारसंघात संपर्क ठेवला नाही वगैरे. परंतु इथं या लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये 5 आमदार आमच्या गटाचे म्हणजे भाजपला मानणारे आहेत. म्हणजे शहाजी बापू पाटील सांगोल्याचे, करमाळ्याचे संजय शिंदे, त्याच्यानंतर राम सातपुते जे आता सोलापूरमधून प्रणिती शिंदेविरोधात निवडणूक लढवतात. दीपक चव्हाण फलटणचे ते काही त्या गोटात नाहीत, ते विरोधात आहेत. आणि जयकुमार गोरे स्वतः. तर या 6 पैकी 5 आमदारांची मोट बांधून जयकुमार गोरे यांनी तिकीट फायनल केलं रणजित सिंहांना. पण या 5 पैकी एकच आमदार असा आहे की त्याला 60 हजाराचं मताधिक्य विधानसभेला मिळालं. ते म्हणजे बबनदादा शिंदे माढ्याचे. बाकीच्यांचं मताधिक्य सांगायचं झालं तर मग सांगोल्याचे शहाजी बापू 925 मतानं फक्त, राम सातपुते 2000 मतानं, जयकुमार गोरे स्वतः 3000 मतानं, संजय मामा शिंदे 5-5.5 हजार मतानं, एवढं किरकोळ लीडनं ते निवडून आले होते. आता ह्या मतांची बेरीज भाजप श्रेष्ठीने कशी केली काय माहीत नाही. परंतु विधानसभेचा आधार घेणं बरोबर असलं तरी बऱ्याचदा विधानसभेची जी गणितं आहेत मतांची आणि त्यावेळेला झालेल्या राजकीय परिस्थितीतील फरक याचाही विचार करावा लागतो. पण त्या दृष्टीनं विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीमार्फत इथं जोर लावला आणि महादेव जानकरांना इथं तयार केलं. दरम्यानच्या काळात महादेव जानकरांनी परत 2 दिवसात उडी मारली आणि ते परभणीत भाजपकडून त्याने तिकीट फायनल केलं आणि तिकडून त्याने अर्ज भरला. त्यामुळे इथं उमेदवार शोधण्याची पाळी शरद पवारांवर आली. तोपर्यंत रणजित सिंहांचे पारंपरिक विरोधक, रणजितसिंह निंबाळकरांचे पारंपरिक विरोधक रामराजे नाईक निंबाळकर, त्यांचे बंधू संजीवराजे, रघुनाथराजे आणि माळशिरसचं एक अकलूजचं मोहिते घराणं. मोहिते घराण्याची पण गेल्या 5 वर्षात फारशी राजकीय प्रतिष्ठा वाढलेल्याचं दिसत नाही. आणि त्यांना सोलापूर जिल्ह्यात पूर्वी जो मान सन्मान होता तो सध्या राहिलेला नाही. आणि त्यांच्या घरातील कोण असं मातब्बर नाव घेण्यासारखं आत्ताचं तर ह्याच्यात नाही. रणजित सिंह मोहिते पाटील जे आहेत ते विधान परिषदेवर आमदार आहेत भाजपकडून. आणि पूर्वीची प्रतिष्ठा कमी झालेली आहे. आणि रामराजेंचा हा कट्टर विरोधक रणजितसिंह निंबाळकर म्हणजे. त्यामुळे त्याने पक्षानं वरून अजित पवारांनी किंवा कुणीही दबाव आणला तर ते जुमानत नव्हते, मानत नव्हते. शेवटी रघुनाथराजेंनी हे जाहीर केलं. आणि अखेरच्या दिवसात ही मोठ तयार झाली. अकलूजमधून धैर्यशील मोहिते पाटील हे
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले आणि त्या दृष्टीनं त्यांनी सगळे उपाय योजले. आता यामध्ये करमाळ्याचे जे संजय शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवली होती, काठावर पडले होते ते नारायण पाटील, हे आता शरद पवारांच्या गोटात आलेत. त्याच्यानंतर ज्या वेळेला रणजितसिंह मोहिते पाटलांना 86,000 जे लीड मिळालं लोकसभा मतदारसंघात, त्याच्यापैकी जवळपास 1 लाखाचं लीड नुसत्या माळशिरस मतदारसंघातून मिळालं होतं. हे संपूर्ण लीड मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घराण्याचं नव्हतं किंवा विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे मिळालेलं नव्हतं, कारण तिथं उत्तम जानकरांची सुद्धा मतं चांगली आहेत. या दोघांनी मिळून ते 1 लाखाचं लीड दिलं. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर हे निवडून आले तिथं. आता मोहिते पाटील घराणं, नारायण पाटील तिथले, उत्तम जानकर हे विरोधात आहेत. मोहिते पाटलांनी ती मोठ बांधल्या. इकडं आता पहिली सहानुभूती जी फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना मिळालेली होती की आपल्या मतदारसंघातला, आपल्या तालुक्यातला उमेदवार आहे, ती त्याच्यामुळं जो फरक पडला आणि चांगली मतं मिळाली होती त्यांना त्या फलटण तालुक्यातून. आणि माणमधून जवळपास 20,000च्या आसपास मतं मिळाली होती, जादा लीड मिळालेलं होतं. ते आता लीड ह्या वेळेला राहिलंच असं ठामपणे सांगता येत नाही. आता आजच अकलूजमध्ये मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि जानकर, नारायण पाटील, रघुनाथ राजे निंबाळकर वगैरे यांची मीटिंग होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपला चांगल्यापैकी टक्कर देणारा उमेदवार आता समोर येत आहे. त्यामुळे भाजपची ही जागा धोक्यात आली आहे असं म्हटलं तरी चालेल. याच्या आधी शरद पवारांनी ज्या वेळेला महादेव जानकरांना इथनं उभं करायचं ठरवलं होतं, त्याच्यानंतर भाजपचे जे चाणक्य समजले जातात देवेंद्र फडणवीस, त्याने एका रात्रीत खेळी करून त्यांना त्यांच्या पदरात परभणी दिली आणि ही जागा सेफ होईल भाजपसाठी असं त्याने प्रयत्न केले. परंतु तसं काय झालेलं दिसत नाही या नवीन घडामोडी पाहता. देवेंद्र फडणवीसांनी जी चाणक्य नीती केली, पण त्याच्या पुढची खेळी शरद पवारांनी केली. महादेव जानकर परभणीला गेल्यानंतर आता हे उत्तम जानकर आल्याशिवाय बाकीचे नेते मंडळी आली. त्याच्यामुळं आता धैर्यशील मोहिते पाटलांमुळं किंवा सुशील कुमार शिंदे पण आता अधिक जवळ आलेत. त्याच्यामुळं सोलापूरची काँग्रेसची जागा, त्याच्यानंतर माढ्याची जागा आहेच, त्याचबरोबर बारामतीच्या जागेवर सुद्धा परिणाम होणार आहे आणि मग नंतर विधानसभेची पण गणितं मांडली जाणार आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी जी खेळी केली त्याला बरोबर प्रत्युत्तर देणारी खेळी शरद पवारांनी केली आणि पुढच्या काही दिवसात याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील. धन्यवाद.